अरे संभा, जरा 2 मिनिटं थांबा, इथं सगळा झालाय खोळांबा. का रे नकट्यानं, तिकडे टिटवेवाडीत तुम्हाला बॉम्बस्फोट करायला पाठवलं होतं, ते कलम बोंबाललं. आम्ही तिथे गेलो, खरं त्या जय आणि विरूमुळे तिच्या मायला सगळा डाव विस्कटला. गावातली माणसं आम्हाला बघून म्हणाली, भटकी कुत्री पकडाय माणसं आल्यात. कशी गेल्या हो? काय झालं, काय झालं? एक म्हातारा आलो आणि म्हणलो, गावात परक दिसताय सा, होय कुणाकडे आलाय? आम्ही काय बोलायचं म्हणून थांबलो, तेवढ्यात म्हाताऱ्यानं पद्धतशीर हेरलं. होय म्हणाला पाहुणा आई सगळं राहून. तेवढ्यात जयवीरू आलं, जयवीरू आलं आणि तिने आम्हाला चाचपलं 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 आणि जवळ RDX गावल्यावर चेचलं. आय, 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 आय ग. बस बस, ती 2 आणि तुम्ही 6. काय समजून परत आला सरदार खुशवीर, शाबाश केली. अरे अरे, तुम्ही ट्वेन हात हलवत आला. आता याची सजा मिळणार तुम्हाला, याची सजा मिळणार. आम्ही तिथं बॉम्ब टाकायचा विचार केला होता, तेवढ्यात हातातलं बॉम्ब काढून घेऊन ह्यो म्हातारा त्याच्यावरच. शी शी हात. आता आता तुम्ही मरायला तयार व्हा. मारा मारा, हा? खरं आम्ही मेल्यावर तुम्हाला माणसं मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि ती पण आमच्या एवढी प्रामाणिक. मग बसा बोंब. म्हणजे काय, सोडून सगळं घरदार तुमच्या नादाला लागलो सरदार. फायदा काय, पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही आणि वर 24 तास ड्युटी. आथू. अरे बेनेनो, तुमचं घरदार मी चालवतोय. तुमच्या बायका पोरा सकट सगळा बोजा सांभाळून मी घायला आलोय. त्याच्या मारी धरून घाईला आलाय, त्याचे उद्योग करताय कशाला? त्याच्यापेक्षा केसाव फुगा विकूया, नाहीतर आपला स्टोर रिपीटचा धंदा सुरू. कानाखाली जाळ काढून हराम खोरानो. आपल्याला इथं एकच काम करायचं आहे, दंगा, नुसता दंगा, बॉम्ब स्फोट, मडाचा ढीक, रडारड. दुसऱ्या दिवशी बंद, सगळं थंड. सरदार अहो, माणसं सुधारल्यात. परका माणूस दिसला का सावध होत्यात आणि शंका आली की दणका देतात. आय, आय, आय ग. तू कशाची सुधारल्यात? एका पाठोपाठ एक दणका उडवला तर शांततेची कबुतर सोडण्या पलीकडे ती काय करतात? लय झालं तर जाहीर निषेध, चोख उत्तर देऊ असं नुसतं तोंडानं म्हणतात आणि घासून घेऊन गप बसतात. बाज झाली त्या भित्रेपणाची बंबड. आम्हा महाराज कॅन्सल झालेलं दिसतंय बहुतेक, हा? आणि जर महाराज कॅन्सल झालं असलं